खेड तालुक्यात वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे जमीन खरेदी आणि बंगला फ्लॅट अशी मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 अशा आर्थिक वर्षभरात तालुक्यातील 3 दुय्यम निबंधक कार्यालयातून एकूण 40,834 दस्त नोंदणी करण्यात आली। यामधून शासनाला मुद्रांक शुल्क पोटी 284 कोटी 83 लाखांचा महसूल वर्षभरात मिळाला। तसेच 31 कोटी रुपये नोंदणी फी रूपाने जमा झाल्याची माहिती दुय्यम निबंधक SR परदेशी यांनी दिली आहे। खेड तालुक्यात 3 दुय्यम निबंधक कार्यालयापैकी राजगुरुनगर येथील तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 मध्ये आर्थिक वर्षभरात 10,423 दस्त नोंदणीतून 42 कोटी 86 लाखांचे मुद्रांक शुल्क आणि 9 कोटी 89 लाख रुपये नोंदणी फीच्या माध्यमातून जमा झाले। चाकण दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 मध्ये आर्थिक वर्षात सर्वाधिक दस्त नोंदणी झाली आहे। येथे 18,411 दस्त नोंदणी होऊन 150 कोटी 42 लाख मुद्रांक शुल्क तर 13 कोटी 47 लाख नोंदणी फीच्या माध्यमातून जमा झाल्याची माहिती दुय्यम निबंधक तेजदेव काटे यांनी दिली आहे। राजगुरुनगर येथील पुणे नाशिक महामार्गावर केंद्रीय कांदा संशोधन केंद्राच्या परिसरात साळुंके हॉस्पिटल इमारतीमधील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 मध्ये या आर्थिक वर्षात 12,000 दस्त नोंदणीतून 91 कोटी 55 लाख रुपये मुद्रांक शुल्क मिळाले तर 7 कोटी 59 लाख रुपये नोंदणी फीच्या माध्यमातून जमा झाल्याची माहिती दुय्यम निबंधक सुनील परदेशी यांनी दिली आहे।